पालन क्रिकेट हा खेळ फक्त क्रिकेट नाही, आज याच टेनिस बॉल क्रिकेटला भरपूर जास्त मागणी आले। त्यासोबत डिसिप्लिन आणि रेग्युलेशन सगळे काही आपल्याला देखील फॉलो करावे लागतील। आपण शिस्तबद्ध प्रेक्षक राजे इथे आलात, अगदी नाईट फ्लड लाईट मध्ये आता आपण पाहतो आजच्या दिवसातल्या या तिसऱ्या सामन्याला सुरुवात देखील झाली आणि आता डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो श्रीला इकडून चांगली सुरुवात करावी लागेल। यावेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी शॉट मध्ये सर्कलला खेळाडू तैनात होते, त्यांच्या माध्यमातून मात्र फील्ड झालं। रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न राहिला, जिथे मात्र आपण पाहतोय आता सिंगल पुन्हा एकदा मिळतंय। जय हनुमान मायकोप एक मोठं नाव, परंतु शिवशक्ती उसरणी देखील एक सध्या चर्चेतलं नाव आहे आणि यांच्यातलं मात्र चाललेलं हे द्वंद्व, यांच्यातलं चाललेलं बॅटल, जिथे संजय गावड आपला एक्सपिरियन्स यूज करतात। दोन फलंदाज निशांत आणि श्री समोर सध्या तरी शांत ठेवलंय। येणारा काळ कुठला असेल, येणारा काळ कुणाचा असेल। यावेळी आपण पाहतोय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका, यावेळी चेंडू चाललाय अगदी आपण पाहू शकाल साइड स्क्रीनला क्लिअर करत सरळ सीमा पार, दर्जेदार एबी ट्रॉफीचा शानदार षटकार 6। थँक्यू सो मच, वेलकम बॅक। अगदी डीजे नयन देखील या मॅचला आणखीन रंग चांगले देत आहेत। खऱ्या अर्थानं संगीत कक्ष देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका आता सध्या क्रिकेटमध्ये। पुढचा बॉल यावेळी सॉफ्ट हँड खेळ, चांगले क्रिकेट, प्रेझेंट्स ऑफ माइंड। एका चेंडू मागे जर आपण षटकार आणला असेल तर पुढील बॉल देखील चांगल्या चेंडूचा सन्मान करणं क्रिकेटची एक महत्त्वाची बाजू आहे आणि ती फलंदाज निशांत यानं मांडली। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 चेंडूंच्या खेळा अखेर धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 9 धावा। सुरुवात चांगली झाली, कारण बॅटिंग करणाऱ्या संघाकडे मी निश्चित स्वरूपात जाईन, कारण त्यांनी आतापर्यंत विकेट बिनबाद जोडी आहे। 9 धावा फलकावरती आहेत। P1चं षटक चालू आहे, पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि आपण पाहू शकाल फलंदाज रेडी होत आहेत। यावेळी आडव्या बॅटने खेळायचं होतं, चेंडू अगदी खोलातला होता। फलंदाजाचं माइंड रीड केलं संजय गावड यांनी की मनसुबा त्याचा ऑन साइडचा आहे, परंतु मग त्यानंतर शरीरापासून दूर ठेवणारा चेंडू ठेवला आणि मात्र फलंदाजाला इथे कन्फ्यूज केलं। डॉट चेंडूचा भरणा झाला। पुढचा बॉल यावेळी समोरच्या दिशेने मनीष भोईर फक्त चेंडूकडे पाहत राहील। चेंडू चाललाय दंद करत, वन बाउन्स ओव्हर द रोप, सरळ सीमा पार, दर्जेदार चौकार। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचलाय बिनबाद। थँक्यू डीसी, थँक्यू। 13 धाबा ऑन दी बोर्ड लागलेत। नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती बघायला मिळेल मिस्टर जितेश। 13 धाबा आपण बघतायत। अतिशय सुंदर अशी स्पर्धा, प्रत्येकानं या स्पर्धेची दखल घ्यावी असं एक उच्चस्तरीय नियोजन, सातत्याने या स्पर्धेसाठी मेहनत घेणारी आमची संपूर्ण अंटार टीम आणि त्यानंतर ग्रामीण खेळाडूंना भव्य दिव्य व्यासपीठ देणारे आदरणीय अजयजी भोईर साहेब यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून पुढचा चेंडू दरम्यान चेतनजी गावड सरांना मी विनंती करतोय, चेतनदा या मुख्य मंचावरती आपण स्थानपन्न व्हायचंय। चेतनजी गावड सरांचं शुभागमन इथे झालंय। चेंडू मात्र ऑन साइडला एक्झिक्यूट केला गेलाय। लॉंग ऑनला मनीष भोईर आहेत। धावसंख्या 1/14 वरती पोहोचेल। विदाउट लॉस आपण बघताय सुंदर फाउंडेशन बिल्ड केले गेले। फलंदाजाचा बोल गाजा वाजा बघायला मिळतो या स्पर्धेमध्ये। प्रत्येक फलंदाजानं आपलं अधिराज्य गाजवलं या स्पर्धेवर। त्याचं मागचं कारण चेंडू हा सहजरित्या सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि अशा पद्धतीने ही स्पर्धा मात्र पुढे येते। गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाला मिस्टर जितेश। पुढचा चेंडू समोरात लेफ्ट हँड बॅटर श्री, ते मात्र पंचांचा कॉल वाईट बॉल। 100च्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचते 15 धावा। चेअरमॅन मायकोप एक तुल्यबल संघ आणि तेवढ्याच ताकदीचा संघ आपल्याला बघायला मिळतोय, तो म्हणजे शिवशक्ती उसरणी संघ। पुढचा चेंडू इथे आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट केलाय। चेंडू सरळ जाईल लॉंग ऑन मधनं सीमा रेषेच्या बाहेर, चौकार। धावसंख्या 4 ने फ्लाय झाल्याने पोहोचले तब्बल 19 वर। शिवशक्ती उसरणी, शिव म्हणजे स्पर्श करणं, शिव म्हणजे शिवणं, शिव म्हणजे सरहद
आणि शिव म्हणजे कल्याण. ह्या गोष्टी शिवमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तोच पुढचा चेंडू घेऊन तयार मिस्टर जितेश. ओ यावेळेला मात्र पंच पुनश्च दोन्ही हात समांतर रेषेमध्ये अवांतर धावेमध्ये होते भर आणि धावसंख्या पोहोचले 2-0. 20 धावा स्कोर कार्ड वरती. इथे स्विच करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. 20 धावा. फलंदाज श्री मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत नॉन सेकंड कडे निशांत आणि गोलंदाजी ट्रॅक वरती जितेश घरत. इथे मात्र चेंडूला उडवण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरनं लॉंग ऑफला मनीष भोईर आहेत. आपल्या फॉलो थ्रू मध्ये वेगानं धावतायत. एक्युरेट थ्रो साठी मात्र मनीष भोईर यांना ओळखलं जाते. इथे मात्र विकेटची संधी हुकली गेले. थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावला गेला. भरपूर वेळ होता. धावसंख्या 2 ने मात्र पुढे जाईल. 22 धावा. आमचे गुणलेखक हेमंत पाटील सरांचं एक सुंदर वर्क बघायला मिळतंय. त्यांचं कौतुक केलं जाईल. चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत हेमंत पाटील सर. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा. पॉवर प्लेचे महत्वाचं षटक आहे. इथून मात्र उसरणी संघ जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. होरिझोनल बॅटने चेंडू बॅटला स्पर्श करतोय. शॉट थर्डमॅनला ट्रॅबल झालाय. संजय गावड चेंडूला फील्ड करतील. सिंगलने धावसंख्या 23 वर पोहोचते. पॉवर प्ले मध्ये थोडासा अंकुश लावलाय म्हणायला हरकत नाही, कारण ज्या पद्धतीने धावा येत आहेत कौतुक करावं लागेल चेअरमन टीमच्या गोलंदाजाचं, ज्यांनी सुंदर गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये अजूनपर्यंत केले असं म्हणायला हरकत नाही. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. ओ यावेळेला मात्र भन्नाट वेग, चांगली पिचिंग, डॉट बॉल. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आणि दुसरं षटकाचे होते इथे समाप्ती. 11.50 च्या सरासरीने आल्या 23 धावा. वळूया नयन पाटील कडे आणि येऊया मॅच कडे. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू सो मच. एबी ट्रॉफी 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण लगतचा मॅच पाहतोय. एका बाजूला जय हनुमान मायकोप संघ आहे तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती उसरणी. जय हनुमान मायकोप संघ अर्थातच संजय गावड यांनी टॉस जिंकला आणि प्रथमतः दावा स्पष्ट केला की गोलंदाजी आम्ही स्वीकारणार. गोलंदाजीचा युनिट ही आमची स्ट्रेंथ आहे. ज्या अनुषंगाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी, 12 चेंडूंचा खेळ पूर्ण त्यांनी फेकलाय. 11.50 ची सरासरी राखत धावसंख्या 23 वरती देखील जाऊन पोहोचले. परंतु जमेची बाजू फलंदाजी करणाऱ्या संघाची का म्हणेन, कारण त्यांनी आतापर्यंत बिनबाद या 23 धावा जमवल्यात. येणाऱ्या काळात आणखीन 18 बॉल आहेत. परंतु तिसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात आणि सुरुवातीस मोठा फटका. तिथे मात्र आपण पाहतोय साई कुठली चुकी करणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे एक्सपिरियन्स तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला. संजय गावड यांच्या माध्यमातून आला इथे मात्र पहिला विकेट, ज्याची गरज होती, अत्यंत गरज होती. आणि गरजेच्या काळात स्वतः संजय गावड लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. नेक्स्ट मॅच साई केलवा रोड विपक्ष केळवा 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, याची नोंद घ्या. आणि मॅच जशी संपेल पहिला हाफ आपण टॉस साठी यायचं आहे VIP डाईस कडे. बोथ टीम कॅप्टन नोंद घ्यायची या सूचनेची. केळवा 11 विपक्ष साई केलवा रोड. नेक्स्ट बॅटल. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि अगदी पहिल्या बॉलवर संजय गावड यांनी कन्व्हिन्स केलं फलंदाजाला. अगदी कोलतला बॉल टाकला आणि तिथे मात्र आपण पाहतोय साई यांना तैनात ठेवलं होतं. साईने देखील अतिशय चांगलं बाउंड्री रोपवरती चांगला बॉडी बॅलन्स त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं आणि चांगला झेल देखील टिपला. षटक क्रमांक 3चा खेळ सुरुवात झालाय. आमचे गुणलेखक हेमंत पाटील सर पेशाने ते शिक्षक आहेत आणि खऱ्या अर्थानं आकडेमोड काय असतं हे शिक्षकांच्या व्यतिरिक्त आणखीन कोण सांगेल. खऱ्या अर्थानं सुंदर गुणलेखन, त्याचबरोबर जागृत घरत असतील, तदनंतर साहिलजी पाटील असतील, अनुरागजी चव्हाण आणि मुनीत कोडू सुंदर काम करतात पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेची शोभा मात्र वाढते. आपण पाहू शकाल आता फ्लड लाईटचा आनंद घेत असताना आमचे प्रेक्षक राजे. यावेळी वेगावरती स्वार, भरपूर वेग आणि भन्नाट वेगासहित चांगला टप्पा, अचूक लाईन और लेंथ.
तुमच्याकडे चांगला वेग नसला चालेल, तुमची लाईन और लेंथ अत्यंत महत्त्वाची आहे आणि खऱ्या अर्थानं आता वेगासहित चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला देखील मिळाली संजय यांची. पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा बॉल स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूच्या मागे बिरकी घालतात आणि तिथे मात्र आपण पाहतोय अगदी शेवटच्या क्षणाला हा झेल धरती मातेला दान दिलाय. म्हणजेच आपण पाहतोय एक संधी आली होती, परंतु आपण पाहू शकाल इथून संधी हुकली. परंतु मी संजय गावड यांचा उल्लेख करीन. आज 40+ क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतात. क्रिकेटमध्ये वय हा एक फक्त आकडा आहे, परंतु तुमच्याकडे जर चांगलं क्रिकेट तुमच्या अंगीकृत असेल, फिटनेसकडे तुम्ही लक्ष देताय, तर क्रिकेट हे निश्चित स्वरूपात तुमच्या सोबत आहे. ते संजय गावड हे सातत्याने त्यांच्या बाईटमध्ये म्हणत असतात. तरुणांना ऊर्जा देण्याचं काम त्यांनी नेहमी केलं. यावेळेस पुन्हा एकदा संधी आलाय, तिथे पुन्हा एकदा साई खाली येतात, चेंडू खाली भरपूर काळ हवेत आणि इथे मात्र मिस जज. चेंडू मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतील आणि या कॅचेस जर अशा सुटल्या तर तुम्हाला शेवटचा काळ थोडासा कठीण संघर्षाचा राहील. कॅचेस विनिंग द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. रोहित गुरुनाथ शर्मा अवघ्या 4 धाव्यांवरती होता. तिसारा परेराकडून झालेली चुकी. जग विख्यात फलंदाज अर्थातच रोहित शर्मा याने 264 धावा कुठल्या. म्हणजेच खऱ्या अर्थानं संधी मिळाली आणि संधीचं सोनं तुम्हाला देखील करता आलं पाहिजे. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय फलंदाज गौरव आणि आता जो नुकताच दाखल झाला देखील यावेळीच आपण पाहू शकाल खोलवरचा चेंडू होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी पकडून ठेवलेली लाईन. संजय गावड चांगली गोलंदाजी करतात, परंतु पूरक साथ आपल्या साथीदारांची मिळत नाही. जर गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल तर त्याचा पाठीचा कणा बॅकबोन म्हणून तुम्हाला उभं राहावं लागतं. सध्या त्याचा विसर पडला असं मी नक्की म्हणेन, कारण 2 कॅच देखील सुटलेत. 5 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचलाय. म्हणजे खऱ्या अर्थाने हे षटक गेम चेंजिंग राहिलं. मध्यस्थीचं षटक. शेवटचा बॉल यस ऑल राईट. आपण पाहू शकाल पंच देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा करतात. लांबून ते देखील प्रवास करून आलेत आणि अगदी आपण पाहू शकाल यावेळी एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय डीप पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय सरळ सीमा पलीकडे. 30 धावा 3 षटकांचा खेळ संपला. 1 गडी देखील बाद झालाय. 10ची सरासरी मेंटेन आहे. येणाऱ्या काळात 2 षटकांचा खेळ कसा रंगला जाईल हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे नयन यांना. यस डीजे. असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला या साज. दिसते मी भारी जाणू असं मी खास. नकरेवाली कुठे निघाली गलत साई गाल गुलाबी. पागल करते तुझे मोर निशित गाली. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. थँक्यू. धावे स्कोर कार्ड वरती 30. येणारे 12 चेंडू महत्वाचे असतील शिवशक्ती उसरणी संघासाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती बोलवलं या ठिकाणी साई पाटील यांना. येणारे 12 चेंडू महत्वाचे आहेत. 10च्या सरासरीने येत आहेत 30 धावा. हे बॅटल रंगणार आहे, कारण इथून शिवशक्ती उसरणी संघ गेअर बदलण्याच्या तयारीमध्ये असेल आणि दुसऱ्या बाजूने मात्र धावेवरती स्कोरवरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न साई पाटील करतील का, हाही एक प्रश्न आहे. अजूनपर्यंत 3 षटकं, सुंदर गोलंदाजी आहे, अप्रतिम लेंथ आहे. एक्युरेसी परफेक्ट ठेवलं इथे गोलंदाजानं आणि चेअरमन मायकोपच्या प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक इथे होईल. साई आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. यस नो टेकन. विकेट इज गॉन अँड म्युझिक इज ऑन. डीजे. थँक यू. न्यूमॅन. अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, परंतु अतिशय सुंदर असं कॅमेरा वर्क. कौतुक करावं लागेल अनुराग यांचं. ज्या पद्धतीने ते चेंडूला फॉलो करतायत, बघण्याची मजा वाढवतायत. खरोखरच हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचं मी कौतुक करतोय. चांगलं वर्क. एका बाजूने मुनीत सुद्धा आहेत, त्यांचंही जबरदस्त वर्क आपल्याला बघायला मिळतंय आणि खासियत राहिले पाटील नेटवर्कची. न्यूमॅन अक्षय आलाय मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा असताना धक्का क्रमांक बघायला मिळतो इथे दुसरा. न्यूमॅन अक्षय. एका बाजूने मात्र साई चांगला स्टार्ट देत आहेत स्वतःसाठी आणि जय हनुमान संघासाठी सुद्धा. यावेळेला भरपूर शॉर्ट बॉल होता, वेट केला आणि त्यानंतर चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला एक्झिक्यूट केलं गेलंय अलॉंग द कार्पेट. परफेक्ट थ्रो. ही खासियत आहे जय हनुमान संघाची.
मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यातून मात्र तुम्हाला ॲक्युरेट थ्रो बघायला मिळेल. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सरावणी मनुष्याला पूर्णत्व येतं आणि ते इथे मात्र तुम्हाला बघायला मिळतं. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च दाखल झालाय साई. इथे शॉर्ट बॉल चुकी झालंय. चेडूला भिरकावून देत आहेत. आमच्या VIP डायसला अभिवादन करत हवाई फार नेतोय. महत्वाचा षटकार एसटीचे. निशांच्या बॅटमधनं हवाई फायर. हात खोलण्याची संधी दिले. भरपूर शॉर्ट बॉल आणि धावसंख्या 6 फ्लाय होत पोहोचले ती 37 वरती. 37 धावा ऑन बोर्ड. प्रतिम निशांच्या बॅटमधनं मॅसिव्ह 6. गरज होती या षटकाराची ऊर्जा देण्यासाठी शिवशक्ती उसरणी संघाला आणि ती दिलंय. इथे मात्र सुंदररित्या डाऊन द ग्राउंड. पुनश्च ते बॅक टू द बॅक. आणखीन एक निशांच्या बॅटमधनं षटकार. धावसंख्या 6 फ्लाय झाल्याने पोहोचले तब्बल 43 रन्स. स्कोर कार्ड वरती 43 धावा. 2 लागोपाठचे षटकार. निशान यांचा आक्रमक रवैया, त्याचं ट्रेडमार्क आणि त्यांचा इंटेंट आणि त्याच्या बॅटिंगचा इम्पॅक्ट इथे मात्र बघायला मिळतोय. गुड बॅटिंग मिस्टर निशान. 43 धावा ऑन दी बोर्ड लागले गेलेत. या षटकातील चेंडू आणि शेष आहेत ते अजूनही 2. पुनश्च साई कमबॅकिंग साठी नक्कीच साईला ओळखलं जाते आणि ते कमबॅकिंग करतील इज नो डाऊट. परंतु निशांतचा झंझावत वादळी खेळी अशी सुरू राहावी असं मात्र शिवशक्ती उसरणी संघाच्या प्रत्येक चाहत्याला इथे वाटते. आणि इथे पुनश्च थोडासा पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे डीप काऊ कॉर्नरला मनीष भोईर आहेत. धावसंख्या 1 ने 4 वरती पोहोचले. 44 धावा. स्कोर कार्ड वरती 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल इथे. पुढचा चेंडू आणि इथे मात्र चेंडू भरपूर दूर ठेवला गेला. गुडल्यावरती पडल्यानंतर चेंडू थोडासा ऑफस्टमच्या बाजूने गेला. सिंगलला इथे मात्र घेताना षटकाची होते समाप्ती आणि 45 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. 4 षटकांची इथे झालंय समाप्ती. ऐकूया एक सुंदर सॉन्ग आणि येऊया पुनश्च लाईव्ह ऍक्शनला. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात AB ट्रॉफी 2024. दिवस रात्र क्रिकेटची एक सुंदर स्पर्धा. क्रिकेटचा महामेळावा, क्रिकेटचा कुंभ मेळावा. मनीष भोईर गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक स्लॉक षटक. हा ट्रॅकरचा बॉल होता. पंचांनी पाहिला आणि अगदी आपण पाहू शकाल शेवटच्या क्षणाला निर्णय घेतला की यस इट्स अ व्हाईट बॉल. म्हणजेच व्हाईट बॉलनं आता स्कोर कार्ड 46 वरती जाऊन पोहोचली. मनीष भोईर कमी वयात ज्याने भरपूर प्रगती केली आणि आज सध्या क्रिकेटचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अंडरआर्म क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, परंतु मनीष भोईर जरी समोर राजा असेल तरी देखील मी कमी नाही हे सांगून देत असताना फलंदाज आपल्याला बघायला मिळाला. निशांच्या बॅटमधून गगनाला गवस निघालणारा आसमानी टोला, उडन खटोला षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 52 वरती आणि 2 गडी बाद अशी स्थिती. एक चेंडू वाईड आल्यानंतर आता पुन्हा एकदा मनीषला इथून षटकाराचा रस्ता दाखवलाय. फलंदाज निशांत नसून तो अक्षय आहे आणि अक्षयने मात्र सुंदर पद्धतीनं हा फटका मात्र खेळलाय. धावसंख्या 52 वरती. 4 षटकारापर्यंत गेम कंट्रोल होता. 10ची सरासरी राखली होती. परंतु मनीषच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि दुसऱ्या बॉलवरती देखील आपण पाहतोय आक्रमण. अगदी प्रेक्षक राजांच्या भेटीसाठी चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा दुसरा. थोडंसं आता बॅकफुटला ढकललंय मनीषला. इथून स्वतःमध्ये परिवर्तन करावं लागेल. सध्या आता बॅटिंग करणारा संघ इथून फलंदाजाचे आत्मविश्वास दुणावले असतील कारण 2 फटके ॲक्युरेट लागलेत. येणाऱ्या काळात मनीषवरती दडपण असेल परंतु दडपण जुगारत तुम्हाला इथून तुमच्यातली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. पुढचा बॉल
पुन्हा एकदा मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल होता, परंतु त्याच्यामध्ये वेग आणि वेगासहित चांगली लाईन देखील असायला हवी. पंचांनी पाहिलं आणि सांगितलं की वेग चांगला असून नाही चालणार, तुमची लाईन और लेंथ देखील तेवढीच महत्त्वाची आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 59 या धावसंख्येवरती आणि 4 चेंडूंचा खेळ आता देखील बाकी आहे. वाईटसाठी चॅलेंज घेतलेलं आहे टीम बॉलिंग करणाऱ्या टीमनं. वॉर रूममध्ये आपण येणार आहोत, तिथे मात्र आमचे पंच जोडले जातील आणि तदनंतर हा वाईट बॉल आहे की नाही हे पाहिलं जाईल, त्याची शहानिशा केली जाईल आणि तदनंतर पुन्हा एकदा ऑन फील्ड डिसिजन काय असेल आणि थर्ड अंपायर्स काय सांगतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. बॉलिंग करणाऱ्या टीमनं मात्र आपण पाहतो इथून रिव्ह्यू घेतलेला आहे आणि आता आधुनिक काळात जर टेक्नॉलॉजी तुमच्याकडे असेल तर त्याचा योग्य उपयोग देखील केला पाहिजे. इथून ते 15 ते 20 वर्षापूर्वीचं क्रिकेट जर तुम्ही पाहिलं तर रिव्ह्यू सिस्टम हा नियम नव्हता, रिव्ह्यू सिस्टमच्या आधुनिक तंत्र नव्हती. तेव्हा मात्र आपण पाहतोय जर आपलं बालपण पाहिलं असेल, जर बॅटची कट लागली असेल, कॅच झाला असेल, व्हाईट बॉल असेल, मग घे आईची शपथ. जो आईची शपथ घेणार त्याच्या बाजूने डिसिजन असायचा. आज आधुनिक काळ बदललाय, ज्यामध्ये आपण पाहतोय टेक्नॉलॉजी आल्या, युट्यूब संकल्पना आली. 2005 पासून युट्यूबला आपण पाहतोय इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी मात्र आपण पाहू शकाल थर्ड अंपायरने सांगितलेलं आहे की हा फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल. म्हणजेच आपण पाहतोय मागे स्वप्नील भोईर आहेत, ज्यांनी देखील भरपूर वर्ष या क्रिकेटला दिलेली आहेत. लेदर क्रिकेट म्हणा, अंडरआर्म क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, आणि त्यांनी मात्र सांगितलं की हे मनीषचा बॉल चांगला आहे, आपण पुढपर्यंत जाऊया. तिथे मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि हा बॉल इथे वाईड मिळेल. मनीषला थोडंसं इथून आता पुन्हा एकदा चांगली लाईन शोधावी लागेल. धावसंख्या जाऊन पोचते 59 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 3 बॉल येणं बाकी असतील. या 3 बॉलचा समाचार कुठल्या पद्धतीने घेतला जाईल. आता जर आपण पाहिलं तर स्वप्नील भोईर मनीषकडे जात आहेत की इथून एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी भरपूर चाललंय. येणाऱ्या काळात तुम्हाला इथून स्वतःमध्ये परिवर्तन करावं लागेल. तत्पूर्वी 2 फलंदाजाने देखील एकमेकांमध्ये बाईट मांडलाय की 3 बॉलमध्ये जर एक मोठा फटका आला तर आपण निश्चित स्वरूपात 65 गाठू, परंतु इथून काय होईल आणि काय बिघडेल हे अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. क्रिकेटची बाकी तर तुम्ही इथून करू शकत नाही. अनप्रेडिक्टेबल गेम, इनक्रेडिबल गेम, अर्थातच क्रिकेट आपण पाहू शकाल. पुढचा बॉल आणि चौथा बॉल घेऊन गोलंदाज मनीष तयार. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू भरपूर काळ हवेत. साई खाली येत आहेत आणि साई यांच्याकडून गुड जज अँड क्वालिटी कॅच. विकेटचं पतन, विकेट क्रमांक 3. अर्थात आपण पाहू शकाल फलंदाज अक्षय याला परतीचा प्रवास करावा लागेल. बिग विकेट गॉन. यस, आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्मान्य चेतनजी गावड सर आहेत. एक कार्य सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं मुख्य व्यासपीठावर स्वागत सन्मान करण्याकरिता या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्मान्य अजयजी भोईर सरांना मी विनंती करीन की चेतनजी गावड सरांचा आपण इथून स्वागत सन्मान घेणार आहोत. यस, इनिंग्स ब्रेकमध्ये आपण तो टॉस घेणार आहोत. अर्थातच अजय भोईर सर मात्र निश्चित स्वरूपात दर्शवतात 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश आलेत. आता शेवटच्या 2 चेंडूंचा नाश करावा लागेल. मोठे फटके तुम्हाला शोधावे लागतील. 59 धावा सध्या फलकावरती आहेत. येणाऱ्या अगदी 2 बॉलचा खेळ बाकी. स्लॉक षटकामध्ये मनीषला संधी दिली होती, मनीष थोडासा कॉस्टली राहिलाय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू भरपूर काढावेत. क्षेत्ररक्षक खाली आणि चेंडू मात्र इथून गुड जज अँड गुड कॅच. जयनुमान मायकोप संघाची क्वालिटी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण हे त्यांचं सातत्याने बघायला मिळतं आणि सध्या अनिकेतच्या माध्यमातून खूप सुंदर रीतीने हा झेल टिपला. अगदी शेवटचा बॉल बाकी. शेवटचा बॉल बाकी असताना किती धावांची जोड होईल. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. पियुष यांना आता संधी नसणार आहे सेट होण्यासाठी. पहिल्याच बॉलला आणि तो शेवटचा बॉल असणार आहे. म्हणजेच तडाखेबंद फटका. उसरणी म्हटलं की पियुषचं नाव आता मागे स्पर्धा झाली, अर्थातच आंबेडकर प्रीमियर लीग. उसरणीतून मात्र हा बिलॉंग करणारा खेळाडू पियुष. चांगला खेळ त्याने केला होता, परंतु आता पुन्हा एकदा स्वतःच्या गावासाठी आणि मिळालेल्या संधीने इथून तुम्हाला चांगला फटका इथून खेळून धावसंख्यांना पुढे तरी अग्रेसर करावं लागेल. कारण शेवटचा बॉल आहे. आता वेळ तुमच्याकडे भरपूर कमी आहे. अगदी शेवटचा बॉल असताना मोठा फटका येईल का हा प्रश्न डगआउटमध्ये आहे. परंतु जयनुमान मायकोप संघ सांगेल की हा बॉल जर डॉट आला तर 5 चेंडू 5 षटका आणि 60 धावा ह्या एक फायटेबल टोटलकडे निश्चित आहेत. परंतु आमची बॅटिंग देखील खोलवरची आहे. चेंडूला मात्र ऑन साईडला, तिथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मधून आपण पाहतो चेंडू आला. स्वप्नील भोईर स्वतः पुढे सरसावले आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड झालं. 5 षटकांचा खेळ अगदी योग्यरित्या संपला. धावसंख्या 60 वरती. 4 गडी बाद. शिवशक्ती उसरणी हा संघ आपण पाहतोय. तत्पूर्वी पुढचा मॅच साई केळवा रोड आणि केळवा 11 टॉससाठी या.
वळतोय आपण आपल्या VIV डाईस वरती कार्य सम्राट चेतनजी दादासाहेबांचं शुभ सन्मान आदरणीय अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय आणि बंदिस्त करताना पाटील नेटवर्क आपण बघतायत या सुंदर गोल्डन मेमरीज. वेलकम चेतनजी गावड साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे AB ट्रॉफीच्या भव्य अशा नियोजनामध्ये. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ही आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतोय. चला टॉस साठी यायचं आहे. साई केलवारोड विपक्ष केळवा 11 या दोन्ही संघामधला टॉस होईल आणि टॉस करण्यासाठी आम्ही सन्माननीय चेतनजी गावड सरांना विनंती करतोय. त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल कॉइन स्पिन. साई केलवारोड संघाचे संघनायक चैतन्य ते दाखल झालेत. केळवा 11 संघाचे संघनायक या तोरी टॉस साठी केळवा 11 टॉस साठी आम्ही विनंती करतोय चेतनजी गावड साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय कॉइन स्पिन. चैतन्य महाले या ठिकाणी येत आहेत, एक अप्रतिम असे खेळाडू आणि आशू केळवा 11 एका बाजूने हेड एका बाजूने टेल. चॉईस हवी आहे का चालेल? चॉईस द्यायचे. चॉईस दिली जाईल. तर केळवा 11चा कॉल असेल. चेतनजी गावड साहेब कॉइन स्पिन करतायत. टेल इज कॉल आणि याला हेड. टॉस जिंकलाय. अभिनंदन. काय असेल तुमचा निर्णय? फिल्डिंग. आणि त्याचं रिझन ऐकायला मला नक्कीच आवडेल. चांगली बॉलर लाईनअप आहे, कमीत कमी रन करण्याचा त्यांना प्रयत्न करू. कुठल्या गोलंदाजावरती तुमचा विश्वास आहे की चांगले ब्रेक थ्रू तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील? कौशिक आहे, सँडर्स आहे, स्वप्नील आहे, भरपूर ऑलराऊंडर आहेत. प्रतीक आहे. ABC ट्रॉफीसाठी किती तयारी केली मानसिक आणि शारीरिक? ही आमच्या टीमची पहिलीच टुर्नामेंट आहे, त्याच्यामुळे आम्ही मजबूत तयारी केली आहे. सर टॉस हरलात, प्रथम बॅटिंग करायचे, किती धावा बनवण्याचं प्लॅनिंग असेल? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आय थिंक 60+. आणि कुठले फलंदाज आहे ज्याच्यावरती विश्वास आहे चांगलं स्टार्ट मिळून देतील? फलंदाज निनाद आहे, मी स्वतः आहे, उदय आहे आणि रवींद्र आहे. कसं वाटतं या ठिकाणी AB ट्रॉफीच्या भव्यशा प्रांगणामध्ये दाखल झाल्यानंतर एक अप्रतिम मॅनेजमेंट, भव्यसे स्टँड आपल्याला बघायला मिळत आहेत. सुंदर कटआउट या ठिकाणी या मैदानाची शोभा वाढवत आहेत. एक प्रशस्त असं VIP डाईस आपण बघतायत. कसं कौतुक कराल या स्पर्धेचं? AB ट्रॉफी आज 3 वर्ष झाली. खूप सुंदर आयोजन असते इकडे, खेळायला खूप आतुरता असते. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला या ठिकाणी साई केलवारोड संघानं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. केळवा 11 संघाला प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले. नेक्स्ट मॅच O2 जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओ. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आणि मनीष भोईर ही जोडी. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण निशांतला बघतोय. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर, उसरणे गावाला बिलॉंग करणारा एक अप्रतिम असं ऑलराऊंडर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर निशांत. त्याच्या समोर असेल मनीष भोईर, सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये एक अप्रतिम फलंदाज म्हणून ज्याने आपला बोलबाला कायम ठेवला आहे तोच मनीष भोईर. कल्पेजी गरज साहेबांचं आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि व्हेरी फर्स्ट बॉलला मला का पॉवर प्लेचा बादशाह म्हटलं जातं हे सांगताना मिस्टर मनीष सुंदर स्थान देताना या ठिकाणी मात्र सरळ चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक्झिक्यूट करताना धावसंख्या 4 ने ऑफ द मार्क मिस्टर मनीष भोईर. सुंदर स्टार्ट बघायला मिळतोय. नॉन कडे पण अनिकेत घरत यांना बघतोय. वन ऑफ द बेस्ट फिनिशर, गेली कित्येक वर्ष ज्याच्या अप्रतिम फळीने मात्र मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आपण न्याहाळले तोच अनिकेत घरत. पुनश्च त्याच फॉर्म मध्ये दिसेल का? कारण अनेक वर्ष सातत्याने ज्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आपल्या नावाला 4 चांद लावल्यात तोच अनिकेत घरत उर्फ काका नॉन कडे. इथे मात्र वेगवान चेंडू प्रत्युत्तर दिले निशांतनं. गुड कम बॅकिंग. डॉट बॉल आलाय.
हे हल्ले प्रतिहल्ले जेव्हा येतील तेव्हा मॅच मधला बॅटल, द्वंद्व, रणसंग्राम, जगदोजहद, कशमकश यांचं सुंदर बॅटल निर्माण होईल. इट्स अ डॉट बॉल. पुढचा चेंडू तयार निशांत. इथे बोलटा चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. चेंडू सरळ जातोय तो डीप लॉंग लेग रिजन मध्ये सिंगल कंप्लीट झालंय. दुसऱ्या धाबेचा अटेम इथे पूर्ण होतोय आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना पोहोचले ती 6 धावा ऑन दी बोर्ड. 12च्या सरासरीने इथे धावा बनवायच्या आहेत आणि 3 चेंडू 6 धावा ऑन बोर्ड लागले जात आहेत. मिस्टर मनीष या ठिकाणी खूप चांगला स्टार्ट देताना निशांतच्या अगेन, शिवशक्ती उसरणीच्या अगेन्स्ट आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. फुलटॉस आहे आणि इथे उडवलंय चेंडूला. जाईल चेंडू वन्स बाउन्स, सीमा पार. पंचांचा कॉल नक्कीच या ठिकाणी चेक करायचंय की नक्की हा बीमर आहे की नाही. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा फायदा आपण घेतोय. कहती कि शिक्षा आपको अंगूठे से साइन के ऊपर लाई और टेक्नोलॉजी आपको एक बार फिर साइन से अंगूठे के ऊपर लाई चुकी है. इट्स अ नो बॉल, इट्स अ बीमर. धावसंख्या 5 ने मात्र पुढे जाईल आणि पोहोचले ती तब्बल 11 धावा. येणाऱ्या चेंडूवरती असेल फ्री हिट. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. येणाऱ्या चेंडूवरती असेल फ्री हिट चा चेंडू. राजकिरण वर्मा साहेबांचं आगमन झालं. वेलकम. एक अप्रतिम 40+ खेळाडू आणि सातत्याने आपली कामगिरी उंचावत नेणारे व्यक्तिमत्व. आणि इथे आणखीन एक बीमार, सॉरी नो स्टेप आउट आपल्याला बघायला मिळतो. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल आहे. 100च्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचेल तो 1-12 12 धावा स्कोर कार्ड वरती. फ्री अजूनही कंटिन्यू राहील. मनीष भोईरला या संधी आहे पुनश्च आपली आक्रमकता दाखवण्याची. बिग अपॉर्च्युनिटी. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस. मिस्टर निशांत ऑन बॉलिंग ट्रॅक. ओ यावेळेला टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडूला इनफिल्डच्या डोक्यावरनं एक्झिक्यूट केलंय. चेंडू जातोय लॉंग ऑनला. सीमारेषेच्या बाहेर आलाय. एबी चौकार. एसडीजे. थँक्यू. 16 धावा स्कोर कार्डवर. अतिशय विस्फोटक बॅटिंगचा आगाज करताना मनीष भोईर, कामाला पॉवर प्ले मधला वन ऑफ द बेस्ट बॅट्समन म्हटलं जातं, हे दाखवताना मनीष गुड स्टार्ट. 16 विदाउट लॉस आपण बघतायत. 61 धावांचा पाठलाग करताना जय हनुमान मायकोप. पुढचा चेंडू. ओ यावेळेला फिंगर रोल केल्या. सुंदर चेंडू हाताळला गेला. फलंदाजाची ताकद विभाजित केली गेली. चेंज ऑफ द पेस, गतीला परिवर्तन करणारा एक सुंदर निशाण्याचा चेंडू. ग्रेट अप्रतिम चेंडू बघायला मिळालाय. देखणा चेंडू. कौतुक करावं लागेल निशांत यांचं, ज्या पद्धतीने फिंगर रोल केले. पुढचा चेंडू आणि इथे हुकचा फटका कन्वर्ट केलाय. चेंडू सरळ करेल लॉंग लेग फाइन लेगच्या मधनं सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने प्लाय. 2-0-20. षटकाची झाले इथे समाप्ती. ऐकूया नयन पाटील यांचं सुंदर सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेक्षकांचं एबी ट्रॉफी 2024 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. ज्या प्रकारे उल्लेख केला होता अजित सरांनी की पॉवर प्लेचा बादशहा, खऱ्या अर्थानं मात्र मनीषने स्वतःला प्रूव्ह केलं. फक्त इथून बोलून चालणं नव्हतं, पण त्याने सांगितलं की यस, जे तुम्ही बोलता त्याला मला जागावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं मनीषनं पॉवर प्लेमध्ये धुवाधार खेळी त्याच्या माध्यमातून राहिली.
सध्या मनीष खेळतोय 8 चेंडून आणि 18 धाव्यांवरती. अनिकेत गरत आता पहिल्या चेंडूचा मान मिळवतील या स्पर्धेमध्ये, कारण पहिल्याच षटकामध्ये मनीष नावाचं वादळ घोंगावलं आणि त्याला शांत करण्याचं उत्तर गोलंदाजाकडे राहिलं नाही. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले होते निशांत, आणि त्यांच्या विरोधात मात्र हल्ला हल्ला आणि हल्ला, फक्त तेच बघायला मिळालं. आता इक्वेशन आहे 24 बॉल आणि 41. अनिकेत घरत काका नावानं खूप जास्त प्रेम या खेळाडूला मिळालं, ज्यांनी देखील भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये आपला वेळ दिलेला आहे चांगले क्रिकेट खेळत असताना. पहिला बॉल यावेळेस मात्र अगदी स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका खेळायचा होता, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या वरून खेळायचं होतं, परंतु आपण पाहू शकाल वेगावरती बीट केलं. चांगला वेग मात्र इथे हाताळला गोलंदाजानं. गोलंदाज श्री फलंदाजी करत असताना देखील ओपनिंग पेअरला आले होते, ज्यांनी मात्र निश्चित स्वरूपात 12 धावांचं योगदान दिलं होतं. परंतु आता गोलंदाजी करत असताना तुम्हाला कंजूसीची गोलंदाजी करावी लागेल. पहिल्याच गोलंदाजावरती मात्र हल्ले झालेत, परंतु या षटकात आपल्याला त्याला कमबॅक करून द्यावं लागेल, ही भूमिका तुमच्याकडे असायला हवी. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पंचांचं बोट आकाशाकडं आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट अनिकेत घरत स्वतः दाखवतात. मोठा गडी बाद अनिकेत काका यांना परतीचा प्रवास करावा लागतोय. पहिला लागलेला हादरा जयनुमान मायकोप या संघाला गॉन. प्रकाश होतात या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला, लाख क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला, लाख क्रिकेट घेऊन. थँक्यू सो मच. अर्थातच एबी ट्रॉफीचे सुंदर संगीत आपल्याला पाहायला मिळतं अतिशय छान पद्धतीनं. नाईट फ्लड लाईट मधलं क्रिकेटचा एक मनमुराद आनंद घेत असताना खऱ्या अर्थानं मला तरी वाटतं आपल्या पालघर विभागातली ही पहिली स्पर्धा नाईट डे नाईट आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर दिमागदार असं आयोजन. अर्थातच अजयजी भोईर सर असतील, हरेश्वर केणी सर असतील, प्राण भोईर सर असतील, सचिन भोईर असतील आणि सर्वच त्यांचे सहआयोजक मंडळींनी मात्र भरपूर परिश्रम घेतलेत. 1 महिन्या आधीपासून मात्र या स्पर्धेची चर्चा होत असते. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक पालघरचा खेळाडू या स्पर्धेची आतुरतेने वाट बघत असतो आणि अगदी कालचा दिवस उजाडला, 8 एप्रिलचा दिवस आला आणि या स्पर्धेला प्रारंभ झाला. आणि आपण पाहू शकाल ही स्पर्धा आज दुसऱ्या दिवसात दिवस रात्रमध्ये पोहोचते. आजची दुसरी रजनी ज्यामध्ये मॅच चालू आहे तो म्हणजेच तिसरा जयनुमान मायकोप विरुद्ध शिवशक्ती उसरणी. विकेट गेल्यानंतर स्वप्नील भोईर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय पुलचा फटका, चेंडू मात्र चाललाय लॉंग ऑनला. खेळाडू डीप मधून येत आहेत, अगदी 2 टप्पा घेत क्षेत्ररक्षण झालं, फेकी आली, तत्पूर्वी सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचते. स्वप्नील भोईरने काय केलं, मैदानाच्या आतमध्ये आला, पहिला चेंडू मात्र निश्चित स्वरूपात आत्मविश्वासाने खेळून घेतला आणि मनीषच्या बॅटला चांगले बॉल आलेले आहेत, त्या अनुषंगाने त्याला स्ट्रायकिंग एंडला आणणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते सध्या बघायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. चौथा बॉल यावेळेस बॅटची चेंडू मात्र आपण चाललाय फाईन लेग मध्ये. शॉट फाईन लेगला खेळाडू तैनात आहेत, त्यांच्या माध्यमातून फील्ड झालं आणि या षटकानं पुन्हा एकदा कमबॅक केलं. मी म्हटलं होतं की पहिला गोलंदाज निशांत थोडासा कॉस्टली राहिला होता, त्याला मात्र निश्चित स्वरूपात पाठिंबा द्यावा लागेल. त्याची मात्र जी मोठी गोलंदाजी राहिली धावांची तिला मात्र कुठेतरी पुन्हा एकदा आटोक्यात आणावं लागेल आणि त्याच्याच मार्गक्रमणावरती गोलंदाज श्री आले. श्रीने चांगली गोलंदाजी केली. स्वप्नीलसाठी पुढचा बॉल. स्वप्नील आणि समोर डाऊन द ग्राउंड इनफिल्ड मधून क्लिअर करत चेंडू चाललाय अगदी अनुराग चव्हाण यांच्या भेटीसाठी. आलाय दर्जेदार सुंदर सुरेख चौकार. थँक्यू सो मच. चौकार मात्र आलाय, चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 5. अगदी शेवटचा बॉल. पाटील नेटवर्कची एंटायर टीम मुनीत खुडू, अनुराग चव्हाण, साहिल पाटील आणि तदनंतर जागृत राऊत खूप छान पद्धतीने या स्पर्धेची शोभा वाढवतात. प्रत्येक बॉल अगदी तुमच्या, जर तुम्ही स्मार्ट टीव्हीला बघत असाल, स्मार्टफोनला बघत असाल तर जणू काही जर 3D चष्मा घातला तर चेंडू बाहेर येईल की काय मोबाईलच्या आतमधून. ज्या पद्धतीनं सध्या ते कॅमेरा वर्क करतात आणि त्यांच्या नावाची चर्चा उगाच नाही, त्यांच्या कार्याची दखल घेत आज पालघरकरांचे ब्रँड कॅमेरामॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. हा चेंडू मात्र पंचांनी सांगितलंय की हा बॉल वाईड आहे. वाईड बॉलनं मात्र स्कोर कार्ड पुढे सरकेल. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 27 धावा. रिव्ह्यू घेतलाय तो म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघानं वाईडसाठी. वॉर रूम मध्ये मात्र आमचे पंच येतील आणि सांगतील की ह्या चेंडूचा निश्चित स्वरूपात काय बोलबाला असणार आहे, बॉल वाईड असेल की फेअर असेल. सध्या फिल्डिंग टीमनं सांगितलंय की हा बॉल चांगला आहे परंतु तुम्ही वाईड दिलाय, परंतु येणाऱ्या काळात सगळं काही स्पष्ट होईल. दूध का दूध आणि पाणी का पाणी. दरम्यान हे विभागातील एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय हितेंद्र भोईर साहेबांचं शुभागमन इथे झालंय. त्यांचे करतोय आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक 1 स्वागत. वेलकम भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे.
बघूया या ठिकाणी डिसिजन काय असेल. यस, इथून मात्र आपण पाहतोय ऑन फील्ड डिसिजन जे असेल ते तुम्हाला ॲग्री करावं लागेल, परंतु रिव्ह्यू हा कंटिन्यू तुमचा राहणार आहे. कारण जो चेंडूची लाईन पिचिंग आहे त्यात थोडंसं व्यत्यय आलं आहे, इथून आपण पाहू शकाल या फुटेजमध्ये. कारण हा बॉल पंचांनी वाईट दर्शवला आहे, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमला रिव्ह्यू हा पुढे एक्सटेंड मिळणार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता आपण पाहिली तर 27 धावा हेमंत पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. उत्कृष्ट गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता. बॅट आणि बॉल मधला संपर्क व्यवस्थित नाही. मिडॉनला खेळाडू तैनात. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळाअखेर धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ, माफ करा, 2 षटकांचा खेळ पूर्ण असताना 14ची सरासरी राखत 28 धावा आणि 1 गडी बाद आपण पाहतोय. 14ची सरासरी मेंटेन राखलाय. येणाऱ्या काळात 18 बॉल आहेत, 33 धावांचं गरज आहे. साहिल पाटील म्हटलं की सगळ्या काही गोष्टी तुम्हाला सहजरित्या बघायला मिळतील. इथून बोलायची गरज नसते. इक्वेशन काय आहे कसं आहे ते तुम्हाला ऑन स्क्रीन निश्चित स्वरूपात दाखवत असतात. अर्थातच बहाडोलीचा ब्रँड साहिल पाटील यांच्या माध्यमातून पाहतोय. 18 बॉल 33ची गरज, 33ची गरज आणि 18 चेंडू. हृदयाची स्पंदनं वाढवणारा मॅच. थँक्यू. वळी आपण VIP डायसकडे आम्ही नागेश सरांना विनंती करतोय. कल्पेची गरज साहेबांचा पण शुभ सन्मान इथे करायचा आहे. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, एक अप्रतिम असे खेळाडू ज्यांनी फिल्डिंगच्या जोरावरती अनेक सामने गाजवलेले आहेत. सध्या ते क्रिकेटपासून दूर आहेत. कल्पेश करत साहेबांचं करतो या ठिकाणी आपण वेलकम. नागेश सरांचे शुभ असते आणि सुंदर दृश्य आपण स्क्रीनवरती बघू शकाल. वेलकम कल्पेची गरज साहेब. वळूया आपण मॅचकडे. 33ची गरज है. काफी बड़ा मुकाबला और गेंदबाजी में थोड़ा सा परिवर्तन. निशांत को बुलाया गया अब गेंदबाजी के लिए. 18 में 33 की जरूरत, 11 के औसत से रन बनाने होंगे. मैच अब दोहराए के दहलीज के ऊपर आगे बढ़ती हुई. गेंदबाज तैयार मिस्टर निशांत और यहां पर क्लिंग बोल्ड मिस्टर स्वप्निल भोईर बैक टू द पवेलियन. काफी तेज डाली गई थी गेंद को लॉफ्ट करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच में तालमेल नहीं और स्वप्निल भोईर इस समय बैक टू द पवेलियन की तरफ. आउट, गॉन. थैंक यू. न्यूमैन विकी बीच मैदान में आते हुए. बल्लेबाज के अंदर काफी बड़ी क्षमता है. विकी की जब भी चर्चाएं करेंगे, गेम चेंजर खिलाड़ी माने जाते हैं. जर्मन टीम के वन ऑफ द बेस्ट फिनिशर जिनको कहा जाता है, उनको बुलाया गया अब बीच मैदान में. स्वप्निल भोईर इस समय बैक टू द पवेलियन. नीचे डिस्ट्रॉय हो चुका है. निशान की बेहतरीन अदाकारी और उनके सामने एक तगड़े बल्लेबाज को भेजा है. नाम है मिस्टर विकी. आते इस समय बैट के ब्लेड को ओपन करने का प्रयास था. लॉन्ग ऑफ में गेंद ट्रैवल होती हुई, थोड़ा सा फंबल और वहां पर मनीष ने दी है विकेट. इस बीच स्कोर बढ़ता हुआ 29. थोड़ी सी रिस्क ली थी. नौसागिन के ऊपर पहुंचेंगे विश्वास था, लेकिन विश्वास थोड़ा सा कम गिरा और वहां पर विकेट का पतन. न्यूमान और संजय गावड़. अब बची हुई गेंदें आपके पास है. कुल मिला के 16 और 16 गेंदों में आपको बनाने हैं 32. नए बल्लेबाज संजय. थोड़ी सी गलती. सिंगल अगर जरूर लेते स्ट्राइक मनीष के पास रह सकती थी, लेकिन कहीं ना कहीं डबल रन चुराने का प्रयास और इस बीच विकेट का पतन हो चुका है. संजय गावड़ एक्सपीरियंस बल्लेबाज हैं. काफी बड़ा एक्सपीरियंस उनके पास है. 16 गेंदे अगर बात करेंगे, 31 रन टारगेट बिल्कुल भी बड़ा नहीं है, लेकिन मैच जिस तरह से करवटे बदल रहा है वो दिलचस्प बनता जा रहा है. इस ओवर की तीसरी गेंद लेके निशांत और यहां पर तेज डाली गई थी गेंद. लॉन्ग स्टॉप में गुजरेगी सीमा रेखा के बाहर. अंपायर के संकेत. ये गेंद 22 के रूप में आएगी. 4 रन. स्कोर में इजाफा और स्कोर 4 से आगे बढ़ता हुआ. रिव्यू लिया है. चेक करना यहां पर कि गेंद
कहां से ट्रैवल हुई है। इट्स अ फेयर डिलीवरी। सिर्फ 4 रन दो पैरों के बीच में से गेंद जरूर पास हुई है। 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 33। अभी भी इस बीच अगली गेंद, इस बार टैप किया गेंद को, गेंद जाएगी लॉन्ग ऑफ में। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी थोड़े से अपने बाएं तरफ दौड़ते हुए एक्स्ट्रा कवर रीजन में सिंगल से सैटिस्फाइड होंगे। वहां पर बल्लेबाज 34 के ऊपर स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रनों की दरकार, और यहां से गेंदें बची है 14, यानी कि 14 रन्स, 14 बॉल रिमेनिंग एंड 27 रन रिक्वायर्ड टू विन। ये जो बैटल बनता हुआ संजय गावड़ इस बार घूम के गेंद को खेलना चाहते थे। गेंद जाएगी शॉर्ट फाइन लेग में, सिर्फ मिलेगी सिंगल। 1 रन के सार स्कोर आगे बढ़ता हुआ 35। इस बीच अगली गेंद, इस बार बहुत ही बढ़िया कलाई के सारे गेंद को मोड़ दिया है। गेंद जती भी सीधी डिब्बा को टच कर लेक लॉन्ग लेग रीजन में, थोड़ी सी पंबल वहां पर, और 2 रन से होंगे सैटिस्फाइड। 2 रनों के सारे स्कोर आगे बढ़ता हुआ 37। अब 12 गेंदें और बची है और रन चाहिए 24। 24 थँक यू। आदरणीय सचिनजी महाले सरांचं आपण करतो या ठिकाणी हार्दिक स्वागत, आणि उपेची गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण सचिनजी महाले सरांचं करतो या ठिकाणी वेलकम। हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही करतोय आपलं हार्दिक स्वागत। एबी ट्रॉफी पर्व 3 आणि VIP डाईसवर आपण बघतायत सचिनजी महाले साहेबांचा यथोचित शुभ सन्मान। बोलूया आपण कॉमेंट्री स्टुडिओ। 12 चेंडू 24 ची गरज आहे। हृदयाचे ठोके आणि कुतूहलाचं साम्राज्य, चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व आणि विचार मंथन यांचं एक सुंदर बॅटल म्हणजेच शिवशक्ती उसरणी विपक्ष जय हनुमान मायकोप यांचं द्वंद्व। चांगला मॅच चालू आहे, चांगला मॅच चालू आहे। 12 बॉल आणि 24 धावांची गरज आहे तुमच्याकडे। हे षटक फेकण्याकरिता 4.5 मिनिटांचा अवधी बाकी आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे 6 बॉल फेकायचे आहेत। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राज। यावेळेस राजचं राज इथे कामा येत नाही आहे, कारण संजय गावड यांनी मात्र हुकचा फटका कन्वर्ट केला। मच निडेड बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साइड। आलाय चौकार, दिमागदार चौकार, दर्जेदार चौकार संजय गावड यांच्या बॅटमधून, देखणा चौकार। थँक्यू सो मच। आपण पाहू शकाल 11 बॉल आणि आता 20 ची गरज। गोलंदाजी करणारा गोलंदाज राज थोडासा मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल ठेवला आणि त्याच्यावरती अगदी वाट बघत होते की खराब चेंडू कधी येणार आणि त्याचा भरपूर समाचार मी कसा घेईन। ज्या अनुषंगाने आपण पाहतोय संजय गावड यांनी अगदी शेवटच्या क्षणाला बाउन्सर पद्धतीचा बॉल होता आणि त्याला मात्र हुकमध्ये कन्वर्ट केलं, 4 धावा मिळवल्या। यावेळेस आपण पाहू शकाल वेगवान चेंडू, वेगवान मारा, नशिबाने देखील साथ दिली फलंदाजी करणाऱ्या संघाची, आणि बघता बघता चेंडू वाईट +4। इथे मात्र आपण पाहतोय वेळ बदललाय आणि इथे खेळ बदललाय। कुठेतरी शिवशक्ती संघ चांगल्या टच मध्ये आला होता, परंतु आता इथे आपण पाहू शकाल वाईट साठी मात्र आपण पाहतोय मागणी केलंय, ती म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघानं। आधुनिक काळ आहे जिथे मात्र तंत्रज्ञ आहेत आणि त्यांना टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये सगळा उपयोग केला जातोय। पाहूया वाईट बॉल असेल की नाही। वॉर रूम मध्ये आमचे तिसरे पंच देखील जोडले जात आहेत। 11 बॉल आणि आता 15 ची गरज, ज्या अनुषंगाने रिझल्ट लागलेला आहे सध्या, परंतु रिव्ह्यू घेतलेला आहे, आपण बघणार आहोत। वॉर रूम मध्ये आपण पाहू शकाल यस इट्स अ वाईट बॉल। जे पंचांनी दर्शविलं तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल। आता 11 बॉल आणि 15 ची गरज। सामना होता कुठे, सामना येतोय कुठे। 12 बॉल 24 ची गरज होती, आता 11 बॉल आणि 15 झाल्या, 15 ची गरज झाली।
म्हणजेच खेळ बदललाय. इथे मात्र आपण पाहू शकाल वाईट बॉलनं किपरनं देखील साथ मिळाली नाही. त्या अनुषंगाने मात्र आपण बघतोय चौकार बघायला मिळाला. फाईन लेगच्या मधून मात्र चेंडू निघून गेलाय चौकाराकरिता. यस, एकच बॉल झालाय. यस, 11 बॉल आणि 15ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये संजय गावड यांना शेवटपर्यंत उभं राहणं अत्यंत गरजेची भूमिका असणार आहे, कारण त्यांच्याकडे भरपूर असे सामने खेळण्याचा एक्सपिरियन्स आहे. ज्यांनी कित्येक वर्ष मात्र असे सामने खेळलेले आहेत, असे मात्र या शेवटच्या कंडिशनचे मॅच म्हणजे जिथे करो या मरो या स्थितीमध्ये मात्र भरपूर वेळ त्यांनी देखील दिलाय या जयनुमान संघाला. आणि एका बाजूला त्यांच्यासमोर यंग टॅलेंट आहे, त्याच्या समवेत तुम्हाला घेऊन हा सामना खेळावा लागेल. 11 बॉल आणि 15ची गरज. यावेळेस मोठ्या फटक्याचा स्वीकार केलाय, परंतु फलंदाजाला पूर्णपणे मात्र बीट केलं. गुड लाईन स्पॉटचं मात्र क्षेत्र निवडलं, तिथे चेंडूची पिचिंग राहिली आणि मात्र आपण पाहतोय अगदी यष्ट्यांना गुंगवारा घालत सरळ आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र जाऊन विसावलाय. 10 बॉल 15ची गरज. सिंगल डबलचा खेळ देखील स्वीकारणं गरजेची भूमिका असेल. यावेळेस मोठ्या फटक्यामध्ये पुन्हा एकदा डील केलंय. चेंडू पुन्हा एकदा चाललाय लॉंग लेग मध्ये. एक टप्पा घेत चेंडू जाईल सरळ सीमा पार. दर्जेदार एबी ट्रॉफीचा हा सुंदर चौकार. 4. येस, आपण पाहू शकाल इथे मात्र आपण पाहतोय खलनायकचा रोल, विलनचा रोल अगदी आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघाकरिता. कारण आता संजय गावड यांनी मात्र आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी बॅकफुटला खेचलाय. यावेळेस पुन्हा एकदा पुलचा फटका कन्वर्ट करायचा होता. टायमिंग व्यवस्थित झालं नाही. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू चाललाय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होतील का. फेकी देखील थोडीशी स्वेअर राहिली, परंतु 2 धावांनी संतुष्ट राहावं लागतंय. सामना होता कुठे, सामना येतोय कुठे. कसा खेळ बदलेल, कसा वेळ बदलेल. सकाळी वृत्तपत्र हे 5 रुपयाने मिळतं, संध्याकाळी त्याच वृत्तपत्राची किंमत 5 रुपये किलो रद्दीत जाते. ज्या अनुषंगाने आता मॅचमध्ये पलटवार झाला. 12 बॉल 24 होते, आता 8 बॉल 9 झालेत. काय कमालीचा सामना. पुढचा बॉल. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, तिथे पुन्हा एकदा झेल सुटलाय. आता खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सिंगल डबलचा खेळ स्वीकारायचा होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं. तिथे क्षेत्ररक्षक निवडलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाने सांगितलं की पुन्हा एकदा तुम्हाला संधी आम्ही देणार. त्या अनुषंगाने आता इथे कॅच ड्रॉप झालाय. 7 बॉल 8ची गरज, 8ची गरज आणि 7 बॉल. काही कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस विकी यांनी मात्र मोठा फटका खेळण्याचा निर्णय घेतला. समोर एका बाजूने जर वीरेंद्र सेहवाग असतील तर तुम्हाला देखील कधीतरी राहुल द्रविडचा सिंगल डबल हा खेळ स्वीकारणं अत्यंत गरजेचं असतं, परंतु आता मानसिकता भंग झाली. मोठ्या फटकाचा स्वीकार केला आणि आता आपण पाहू शकाल चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि धावा जमवायच्यात तुम्हाला त्या म्हणजेच 8. काय होईल या मॅचच्या घडामोडी. आपण घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. सहा बॉल आणि 8ची गरज आहे. आपण पाहू शकाल 6 चेंडू 8ची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज आता अक्षय आलेत. 8 धावा जर डिफेंड केल्या तर खऱ्या अर्थानं तुमचा गुण गौरव होईल मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता फलंदाजी करणारा संघ संजय गावड यांना 6 चेंडू शेवटपर्यंत उभं राहणं खूप गरजेची भूमिका असेल. एक जिभेवर साखर डोक्यावर बर्फ ठेवून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल, कारण ऑलमोस्ट तुम्ही आता जवळ आलेत. 6 चेंडू 8 धावा या मैदानात भरपूर मोठ्या नाहीत. यावेळेस मात्र आपण पाहतोय अपरकट करायचा होता, चेंडू मात्र गली पॉइंटला होता आणि सेकंड अटेम्प्टला चांगला झेल टिपलाय. मी म्हटलं होतं जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ही भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल, परंतु त्याच प्रयत्नात इथे मोठ्या फटक्याचा शोध घेतला आणि संजय गावड यांना परतीचा प्रवास करावा लागतोय. गॉन. थँक्यू सो मच. एबी ट्रॉफी 2024 क्रिकेटचं एक सुंदर असा मात्र सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. पालघर मधील आपण पाहतोय सर्वाधिक मोठी स्पर्धा. डे नाईटमध्ये मात्र आपण पाहतोय एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. अजयजी भोईर सर, हरेश्वर केणी सर, प्राण भोईर सर, सचिन भोईर सर आणि त्यांचे सर्वच साथी यांच्या अथक परिश्रमानं
ही स्पर्धा आज आपल्याला दुसऱ्या दिवसात बघायला मिळत आहे. वेध लागलेले असतात या स्पर्धेचे की एबी ट्रॉफी कधी येणार, एबी ट्रॉफी कधी येणार. प्रत्येक संघ, प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची वाट बघतो, त्या स्पर्धेची तयारी करतो आणि एकंदरीत 6 दिवस आपल्याला ही स्पर्धा सुंदर पद्धतीने बघायला मिळते. शिस्तबद्ध स्पर्धा, डिसिप्लिन, टाइमचं रेग्युलेशनच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रित बघायला मिळतात. आणि मात्र शेवटचा दिवस कुठला संघ मात्र त्या गोल्डन चमचमत्या ट्रॉफीवरती सन्मानानं आपलं 2024चं नाव लिहिल, ही मात्र शेवटचा दिवस सगळ्या गोष्टी सांगतील. परंतु या मॅचकडे येऊया. 5 बॉल 8ची गरज आहे. सामना अतिशय सुंदर वळणावरती जाऊन पोहोचलाय. 5 बॉल 8ची गरज. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. चेंडू आपण डायरेक्ट हिट लागलाय. पंचांचा बोट आकाशाकडे उचलला जाईल का? पंचांनी सांगितलं की वॉर्नमध्ये येणार आणि तिथून मात्र सांगितलं जाईल की बोट आकाशाकडे उचलला जाईल की मग इथे सिंगल पूर्ण होईल, विकीच्या खेळीला पूर्णविराम येईल की विकी पुन्हा एकदा तुम्हाला स्ट्राईकवरती दिसेल. अनेक प्रश्न आहेत. जाऊया वॉर रूममध्ये. खूप छान पद्धतीने मात्र आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, त्यासोबत ॲक्युरेट फेकी हे देखील तुमच्याकडे असायला हवं. फक्त क्षेत्ररक्षण करून चालत नाही, तुम्ही फेकी कशी करता, कुठे करता, हे खूप गरजेची भूमिका असते. आणि यावेळी जर आपण पाहिलं तर वॉर रूममध्ये आमची पाटील नेटवर्कची टीम, साहिल पाटील, तुम्हाला मैदानाचा कोपरा आणि कोपरा सगळ्या गोष्टी मात्र तुम्हाला व्यवस्थित अगदी समोर मांडत असतात. आणि आता इथे आपण पाहू शकाल जे काही घडलंय ते तुम्हाला बघायला मिळेल. पंच मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कळवतील. अतिशय क्रुशल मुवमेंटचा मात्र आपण पाहतोय हा सामना. यस, आपण पाहतोय फुटेजमध्ये हलका कॅमेरा विभाग ब्लर आलेला आहे, त्यामुळे पंच जे मैदानाच्या आतमध्ये दर्शवतील हा डिसिजन फायनल असेल. आणि पंच काय दर्शवतात यावेळेस आपण पाहू शकाल. पंचांनी NOTOUT अर्थातच नॉट आउट म्हणजेच सिंगल मिळेल, या सिंगलच्या साह्यानं आपण पाहू शकाल सन्मान्य हरेश्वरजी किणी सर, आज त्यांचा वाढदिवस आणि आता वाढदिवस त्यांचा आहे आणि अगदी थोड्या वेळात आपण पाहू शकाल. यस, दिसतंय. परंतु आपण पाहतोय जो फुटेज आहे त्यामध्ये फलंदाज धावत्या गतीत आहे, तिथून आपण पाहू शकाल आता धावसंख्या इथून आपण पाहू शकाल जी फास्ट मुवमेंट कॅप्चर झाले त्यामध्ये मात्र आपण पाहतोय तो फुटेज. यस, 4 बॉल आणि 7ची गरज आहे. 4 चेंडू 7ची गरज. सन्मान्य हरेश्वर किणी सर आता मात्र पुन्हा एकदा या मॅचकडे वळतायत. मॅच होता कुठे, मॅच येतोय कुठे. कभी इधर कभी उधर, कभी खुशी कभी गम. 4 दिवस सुनेचे 4 दिवस सासूचे, हेच सध्या बघायला मिळालंय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन चेंडू गोलंदाज तयार होतात. त्यांनी मात्र चेंडूला वळण दिलं ऑन साईडला. फेकी खराब आली आणि यावेळेस या फेकी खराब असताना फलंदाजांनी संधी साधत 2 धाव्यांची मोहर उमटवली. म्हणजेच आता मॅचचं इक्वेशन पुन्हा एकदा बदलतंय. 3 चेंडू आणि 5ची गरज. 3 चेंडू आणि 5ची गरज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अजित सर, जबरदस्त मॅच. 3 चेंडू 5 धावेची गरज आहे. एका बाजूने विकी मॅच फिनिशर आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. मिस्टर अक्षय बॅटल रंगते. पुढचा चेंडू आणि इथे उडवलाय चेंडूला. चेंडू सरळ जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. चेंडूला फील्ड केलं जाईल. त्यावर 2 धाबा कंप्लीट होत आहेत आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना येणारी चेंडू आहे तुमच्याकडे 2 आणि धाबा बनवायच्या आहेत त्या 3. अतिशय सुंदर द्वंद्व. 2 चेंडू 3 धावेची गरज. कंपल्सरी चेस आहे ना, कंपल्सरी चेस. पुढचा चेंडू आणि इथे आणि फुलटॉस चेंडू. जिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जायला हवा होता तिथे मात्र चेंडू झेलमध्ये परिवर्तन झालाय आणि आता न्यू मान मैदानाच्या आतमध्ये जाईल. मिस्टर दरम्यान आपण बघतोय शेवटच्या चेंडूवरती 3 धावेची गरज. मॅच मध्ये कलाटणे
एका बाजूने मॅच फिरत होता, परंतु चेहरमन संघाच्या थोडासा विपरीत मॅच जाताना बघतोय. अजूनही शेवटचा चेंडू शेष आहे आणि इथे मिस्टर साई पाटील आलाय. मैदानाच्या आतमध्ये बघायचं आहे. एक चेंडू 3 धावेची गरज. उत्सुकता वाढवणारा, थरार अनुभवायला लावणारा असा मॅच आहे. एक अतिशय उत्कंठापूर्वक आणि उत्कंठ शिगेला पोहोचते या मॅच मध्ये. एका चेंडूवर 3 धावेची गरज. काय वाटते उत्कर्ष पाटील सर? सुंदर मॅच, परंतु खऱ्या अर्थानं विकीचा डिसिजन चुकला की काय असं म्हणायला हरकत नाही. परंतु वेळ गेल्यानंतर शोकांतिका पाण्यात विशेष महत्व नाही. त्याचं म्हणणं होतं की फुलरलेनचा बॉल फक्त आपण पाहतोय लॉंग लेग मध्ये दिशा दिली तर चौकार मिळण्याची दाट शक्यता होती, परंतु मिस टाइम स्ट्रोक झाला. आता 1 चेंडू आणि 3ची गरज म्हणजेच तुम्हाला मोठा फटका शोधणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. त्या अनुषंगाने आता डाव्या हाताचा फलंदाज साई चांगला फलंदाज आहे, ज्याने भरपूर अशा मॅच खेळलेले आहेत. परंतु आता पुन्हा एकदा स्वतःवरती आत्मविश्वास दाखवावा लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फेकी देखील ॲक्युरेट आली. बघता बघता दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज इथे मात्र बाद होतील आणि जय हनुमान मायखोप या संघाचा पराभव इथे निश्चित झाला. खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या 2 बाजू बघायला मिळाल्या. आपण पाहू शकाल जो षटकाराचा निर्णय घेतला तिथे मात्र आपण पाहू शकाल त्या निर्णयात थोडंसं आता आपण पाहतोय आता वाईट वाटेल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय भरपूर बाहेरचा बॉल होता. डाव्या अष्टीचा डाऊन द लेग भरपूर बाहेरचा बॉल, परंतु त्याला खेचून करण्याच्या प्रयत्नात काहीतरी क्रिकेट हे असं बघायला मिळतं. 12 बॉल 24, 8 बॉल 9, कभी इधर कभी उधर. मी म्हटल्याप्रमाणे 4 दिवस सुनेचे 4 दिवस सासूचे आणि सध्या तेच बघायला मिळालं. आपण पाहू शकाल जय हनुमान मायकोप संघ प्रयत्न चांगले राहिले परंतु यश काही मिळालं नाही आणि शिवशक्ती उसरणी या संघाला मात्र इथून खऱ्या अर्थानं दाद द्यावी लागेल. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. आपण पुढच्या मॅचकडे देखील जाणार आहोत. साई केळवा रोड विरुद्ध केळवा 11. घेऊया एक हलका ब्रेक आणि येऊया पुढच्या मॅचकडे. यस आपण पाहू शकाल मैत्रीपूर्वक भाव खेळ अर्थातच क्रिकेट असतात.